राम कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत नगद नारायण महाराज की जय। संत बंकट स्वामी जी की जय। संत माणिक बाबाजी की जय। वैराग्य मूर्ती वामन भाऊ बाबा की जय। संत श्रेष्ठ राजयोगी भगवान बाबा की जय। कलावज्ञची ओद्धरार्यावतारम कलंकाक्ते ज्योतिकामोदिवक्त्रम खलानीशवादापणोदार्यदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं। येनेन जाणे हा प्रवास आपुला कर्मास भोगी हा प्रपंच सारा वाटेवरी या विसावा मिळाला नमस्कार माझा या गुरुचरणाला नमस्कार माझा या गुरुचरणाला। तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू। तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू। अवतार तुम्हा धराय कारण उद्धरावे जन जड जीव। अवतार तुम्हा धराय कारण उद्धरावे जन जड जीव। वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे। वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे। अवतार तुम्हा धराय कारण उद्धरावे जन जड जीव। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन। अवतार तुम्हा धराय कारण उद्धरावे जन जड जीव। तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू। कायमी पतित कीर्तिवाणू। तुकाराम महाराजांच्या या संत वचनाप्रमाणेच श्रावण वद्य पंचमी सोमवार दिनांक 29 जुलै 1896 या दिवशी पहाटेच्या वेळी
एका गोड बाळाचा जन्म झाला आणि नवलच घडले. बाळाचा जन्म झाला आणि 108 दिवे प्रज्वलित झाले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. गोरापान वर्ण, गोल गोंडस चेहरा, कुरळे केस आणि सुंदर डोळे. लहानसं बाळ हे खूपच गोंडस होतं. सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि सर्वजण बाळाचे मुख पाहण्यासाठी येऊ लागले. होय, सावरगाव सुपे हे मूळ गाव असणारे आणि सावरगाव सुपे या गावात तुबाजी पाटील सानप आणि त्यांची पत्नी कौतिकाबाई यांच्या पोटी या लहानशा बाळाने जन्म घेतला. खूप गोंडस बाळ, खूप तेजस्वी बाळ. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि आलेल्या सर्व स्त्रिया आणि पाहुण्या यांनी बाळाचे मुख पाहिले, मुखावलोकन केले आणि सर्वजणी जण म्हणत होत्या, खूपच गोंडस बाळ आहे हे, अगदीच आजोबांवर गेलंय, आजोबांसारखंच दिसतंय. आणि म्हणूनच बाळाचं नाव ठेवलं आबाजी. होय, छोटासा आबाजी बाळाचं नाव ठेवलेलं आहे आबाजी. का तर आजोबांसारखाच दिसायला आजोबांचे नाव आबाजी, म्हणून बाळाचेही नाव ठेवण्यात आले आबाजी. वडील तुबाजी पाटील सानप. रागीट स्वभाव, तापड स्वभाव. गाव सावरगाव सुपे, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथील ते राहणार होते. आणि घरची पाटीलकी, जमीन जुमला भरपूर होता आणि सर्व गाव जणू हे तुबाजी पाटलांना सांभाळायचं होतं. गावातली सर्व कामं ही तुबाजी पाटलांना विचारूनच केली जात होती. तुबाजी पाटील देखील अंगाने राजबिंडे धष्टपुष्ट असे होते आणि आवड होती एक. होय, आवड होती शिकारी करण्याची. शिकारी बाणाच त्यांचा होता जणू. आणि त्यांची पत्नी सौभाग्यवती कौतिकाबाई यांचे गाव म्हणजेच माहेर लोणी, तालुका शिरूर, जिल्हा बीड येथील कौतिकाबाई गुणवंत आणि कलागुण संपन्न अशी ही कौतिकाबाई, अगदीच मनमिळावू स्वभावाची आणि खूपच मायाळू. कौतिकाबाई यांचे बोलणे तेजस्वी आणि माणसांना गोड वाटणारे. पहा, रागीट स्वभावाचे तुबाजी पाटील हे पत्नी कौतिका यांच्या सहवासात आले आणि त्यांच्या सर्व मनावर हळूहळू परिणाम होत होता आणि रागीट असणारे हे तुबाजी पाटील सानप हे हळूहळू शांत आणि मनमिळावू झालेले आहेत. पत्नीच्या सहवासात राहून त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे आणि त्यांचा तो रागीट आणि तापड जो स्वभाव आहे तो कमी झालेला आहे. शिकारी बाणा होता तो देखील कमी झालेला आहे. शिकारी करण्याचं वेडही आता कमी झालेलं आहे. अशी ही धन्य माऊली, अशी माता आबाजी यांना मिळाली आणि या मातेच्या पोटी आबाजी बाळाने जन्म घेतलेला आहे. आई सात्विक, आईचे माहेर हे धार्मिक वृत्तीचे. आईचे वडील आणि आई म्हणजेच आबाजीचे आजी आजोबा यांचे घराणे धार्मिक होते. एकादशी करणे, सोमवार करणे आणि चतुर्थी ही व्रत वैकल्ये करणारे हे धार्मिक कुटुंब होते. आजी आणि आजोबा यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा होत्या आणि अशा या धार्मिक कुटुंबातील कौतिकाबाई ही आबाजी यांची माता आहे. पहा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असेच म्हणतात. होय, आणि बाळ हे सर्व गुण संपन्नच आहे असं पाहणारा प्रत्येक जण म्हणत होता. कौतिकाबाई
मितभाषी, मन मिळावू आणि मायाळू कोमल हृदयी अशा होत्या आणि सर्वांची मने त्यांनी जणू जिंकून घेतली होती. स्वतःच्या पतीचे मन सुद्धा कौतिकाबाई यांनी जिंकून घेतलेले होते आणि अशा वातावरणात आता कौतिकाबाई ह्या राहत होत्या. कौतिकाबाई यांना आधी 4 मुले, म्हणजेच आबाजीच्या आधी कौतिकाबाई यांना 4 मुले आणि आता 5व्या वेळेस झालेले हे आबाजी. पहा, कौतिकाबाई यांना धार्मिक संस्कार हे माहेरातच झालेले होते. त्यामुळे त्या सावरगाव सुपे येथे सुद्धा पोथी ऐकायला मंदिरामध्ये जात असत. त्यांचं घरचं वातावरण आहे हे सुद्धा सर्व धार्मिक होतं. कौतिकाबाई यांचं रामायण तर मुखोद्गत होतं. रामायणातील आणि महाभारतातील सर्व गोष्टी ह्या त्यांना माहीत होत्या. पहा, ज्यावेळी त्या शेतीची कामे करीत त्यावेळी भलरी गीतं गात असत आणि ती सुद्धा देवाचीच असत. पहाटेच्या वेळी दळण दळावे लागे, जात्यावर बसून दळण दळताना सुद्धा त्या ओव्या म्हणत, त्या सुद्धा श्री रामचंद्र प्रभू आणि श्रीकृष्ण यांच्याच म्हणत त्या परमात्म्याला आळवीत असत. जेव्हा कौतिकाबाई ह्या स्वयंपाक करत, भाकरी करत, तेव्हा सुद्धा भाकरी करताना त्या विठ्ठल 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 असाच नामघोष करत असत. म्हणजेच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मुखात नेहमी हे परमात्म्याचेच नाव असे, पांडुरंगाचेच नाव असे. पहा, यांनी अशा या आबाजी बाळाला जन्म दिला आणि त्या माता म्हणून त्यांच्या जन्माचं एक सार्थक झालेलं आहे. आबाजी बाळ जेव्हा आईच्या उदरात होता तेव्हाच त्यांना सर्व कळत होते. जे डोहाळे लागले होते ते डोहाळे हे कशाचे होते, तर माता कौतिका यांना असे डोहाळे लागलेले होते, कीर्तनं ऐकावीत, प्रवचनं ऐकावीत, प्रभुनाम घ्यावं आणि राम कृष्ण यांच्या कथा ऐकाव्यात, रामायण महाभारतातील प्रसंग ऐकावेत, असंच जणू कौतिका मातेला वाटत असे. आणि त्या प्रभूकडे मागणे मागत असत, पांडुरंगाकडे मागणे मागत असत, हे भगवंता, मला सुद्धा हरिनामाचा महिमा गाणारा असाच पुत्र दे. प्रभू रामचंद्रासारखा वडिलांचे वचन पाळणारा, अगदी वनवासात जातानाही चेहऱ्यावर आनंद असणारा, दास्यत्व भक्ती असणारा पुत्र माझ्या उदरात जन्माला घाल. तसेच अथांग समुद्र पार करणारा हनुमंतरायासारखा असा स्वामी भक्त मुलगा मला होऊ दे. असंच पुत्ररत्न मला दे. मला असंच पुत्ररत्न दे की जे भरत रायासारखे असेल. बंधू प्रेमासाठी त्याने त्या सिंहासनाचा त्याग करावा असा बंधू, असा मुलगा माझ्या उदरी तू जन्माला घाल, असं मागणं कौतिका माता ह्या मागत होत्या. पहा, गर्भार असतानाच त्यांना असे डोहाळे लागले होते आणि त्यांच्या उदरी आता आबाजी बाळ यांचा जन्म झालेला होता. सगळीकडे आनंदी आनंद झाला. आबाजी म्हणजे कोण, तर पहा, संत श्रेष्ठ भगवान बाबा राजयोगी यांचे लहानपणीचे नाव आबाजी. यांना प्रथम आपण वंदन करूया. आता आबाजी हा थोडासा मोठा होत होता, पण आबाजी कधीही रडले नाहीत. ज्यावेळी त्यांना भूक लागत असे त्यावेळी ते काय करत, तर आपल्या हाताचा जो अंगठा आहे तो अंगठा ते
तोंडात घालत असत आणि तो चोखत असत. तेव्हा माता कौतिकाबाई यांना कळे की आपण आता बाळाला घ्यावे आणि त्याची भूक शमवावी. पहा, कधीही न रडणारे असे हे आबाजी. ज्यावेळी त्यांना थोडेसे आईनी जवळ असावे असे वाटे त्यावेळी ते मोठमोठ्याने आनंदाने टाळ्या वाजवीत आणि जणू ते आपल्या मातेला बोलवीत असत. जणू ते म्हणत असत की मला पण आता पांडुरंगाचं नाम घ्यायचं आहे. ह्याच टाळ्या पुढं यांनी आयुष्यभर वाजवून समाजाचा उद्धार केलेला आहे. हरिनामाचा जयघोष करायचा, पंढरीचं पांडुरंगाचं नामस्मरण घ्यायचं, हे तर माता कौतिका यांचं ध्येयच होतं. आणि अशाच पुत्राची मागणी त्यांनी जणू भगवंताकडे केली होती. बाळ चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू वाढत होतं आणि त्याच्या ह्या बाललीला ह्या पाहून सर्वजण आनंदी होत होते. सर्वांना कौतुक वाटत होतं आणि त्या कौतुकात बाळ थोडंसं मोठं मोठं होऊ लागलं. पहा, आबाजी हे आता 5 ते 6 वर्षाचे झालेले आहेत आणि त्यांना शाळेत घालायचा निर्णय पिता तुबाजी पाटील सानप आणि माता कौतिकाबाई यांनी घेतलेला आहे. आबाजी यांना शाळेत घालायचं. होय, तुबाजी पाटील सानप हे आबाजी यांच्या बोटाला धरून त्यांना शाळेत घेऊन गेले आणि शिक्षकांच्या समोर नेऊन बसवले. आबाजी यांना खूप नवल वाटले आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले आबाजी पाटील हे सुद्धा आता शाळा शिकू लागले, शिक्षण घेऊ लागले. जे ज्ञान गुरुजी देत असत ते ज्ञान हे आबाजी स्वतः लगेचच घेत असत, कॅप्चर करत असत. त्यांची प्रगती पाहून गुरुजींना ते आवडू लागले. इतर मित्रांना सुद्धा आबाजी आवडू लागले. पहा, हुशार असल्यामुळे, प्रगती चांगली असल्यामुळे शिक्षकांना आबाजी हे आवडू लागलेले आहेत. मग झाली पहिली शिक्षण पूर्ण झाले आणि दुसरीचे शिक्षणही पूर्ण झाले. गणितामध्ये त्यांना विशेष गोडी असे आणि आता दुसरीपर्यंतचा वर्ग झाला आणि सुपे सावरगाव येथील शिक्षण संपले. म्हणजे तेव्हा त्या गावात शाळेचे फक्त 2च वर्ग होते. मग आता काय करायचे? आबाजी यांना तर वाटे मी पुढे शिकावे. तेव्हा माता कौतिकाबाई यांनी आबाजी यांच्या पित्याला सांगितले की आपण त्याला लोणी येथे पाठवू. लोणी गाव म्हणजेच आबाजी यांचे आजोळ. पहा, त्यावेळी तेथे 3री पासून 1ली ते 5वी पर्यंत म्हणजे 3रीचा वर्ग लोणी या गावात होता आणि म्हणून आता आबाजी पाटील यांची रवानगी आजोळी लोणी येथे झालेली आहे. मग लोणी गाव हे दूध दुभत्याने समृद्ध गाव असे. आजी आजोबा यांच्याजवळ आता आबाजी हे राहू लागलेले आहेत. मग काय, रोज सकाळी उठून जोर बैठका काढायचे, कुस्ती खेळायचे. दूध दुभतं भरपूर असल्यामुळं दूध प्यायचं आणि शाळेत जायचं हा त्यांचा नित्यनेम होता. आईसारखा स्वभाव हा खूप मिळावू होता, शांत होता. शब्दांमध्ये माया होती, शब्दांमध्ये प्रेम होता आणि यामुळे आबाजी हे आजोळी सुद्धा सर्व मित्र आणि शिक्षक यांचे आवडतेच झाले. गणितात हुशार असल्यामुळे शिक्षक आबाजी यांच्या आजी आजोबांना सांगत असत की तुम्ही आता आबाजीला पुढे शिक्षणासाठी पाठवा. पहा, 3री ते 5वी पर्यंतचं शिक्षण लोणी येथे झालं आणि पुढे काय, शिक्षणाची सोयच नाही. मग काय करायचे? तेव्हा पिता तुबाजी पाटील सानप हे म्हणाले की आता बस झालं शिक्षण.
आता पुढे शिक्षणाची सोय नाही आणि मला आता कामात मदत करत जा. पहा, पितृवचन त्यापुढे काही चालतं का? नाही. मग काय, सावरगाव सुपे इथे पुन्हा आले आणि शेतीच्या कामात व पित्याच्या कामात ते त्यांना मदत करू लागले. संत गाडगे महाराज यांनी जशी गाईगुरे सांभाळली तसंच आता काम संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी सुद्धा चालू केलेलं आहे. नाईलाज आहे, शिक्षणाचा मार्ग नाही आणि जे आई वडील सांगतील तेच करायचं, हे संस्कार आहेत. मग गावातील सर्वच मुले त्यांच्या वयाची हे गुरे राखण्याचंच काम करत आणि आबाजी सुद्धा आता गुरे राखायला जाऊ लागलेले आहेत. पण पहा, आबाजी हे इतके प्रेमळ होते की ते प्रत्येक मित्राला वाटायचं आबाजी हे मलाच हवेत आणि त्यामुळे आबाजी यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. मित्रांना ते अगदी प्रेमाने बोलत असत आणि त्यांना ते समजावून सांगत असत. लहानपणापासून चिकाटी आणि धैर्य हे त्यांचे गुण होते. बोलण्यामध्ये आर्जवता होती, मनमिळाऊपणा होता आणि आवाज एकदम खडा होता. घाबरत नसत, त्यांच्या वाणीवर ही हुकमत असे. असं सर्व असताना ते आता त्या मित्रपरिवारामध्ये एक नायक झाले, एक पुढारी झाले. दिसायला रुबाबदार, शरीरयष्टी सुंदर आणि आता ते त्या सर्व मित्रांमध्ये नायक झालेले आहेत. जर एक दिवस आबाजी गुरे राखायला गेले नाहीत तर इतर मित्रांना सुद्धा करमत नसे. रोज संध्याकाळी सर्व मुले आबाजी यांना म्हणत, उद्या ये बरं का गुरे राखण्यासाठी. पहा, गुरे राखायला जायचं, दिवसभर गुरे राखायची आणि काय करायचं, दिवसभर काय करत सर्वजण, तर तेथे राम कृष्ण महाभारत रामायण यांच्या गोष्टी आबाजी सर्व मित्रांना सांगत असत. प्रभू रामचंद्राप्रमाणेच आपण कर्तव्य करावं आणि श्रीकृष्णाप्रमाणेच लीला कराव्यात असं आबाजी यांना वाटत असे. दिवस जात होते आणि त्यांचे गुरे राखण्याचे काम चालूच होते. मग ते काय करत, 2 दगड हातात घेत सर्व मुलेही आबाजी यांचेच अनुकरण करत आणि दगड एकमेकावर वाजून ते त्याचे टाळ करत आणि तोंडाने स्मरण करत विठ्ठल 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 आणि उड्या मारत. कीर्तनामध्ये जसं पाहिलेलं आहे तसं सुद्धा ते करत असत. पहा, रोज संध्याकाळी आई पोथी ऐकण्यासाठी मंदिरात जात असे, तेव्हा आबाजी सुद्धा त्यांच्याबरोबर पोथी ऐकण्यासाठी मंदिरात जात असत. पण आबाजी यांचा एक नेम असे, त्यांनी कधीही खाली बसून पोथी ऐकली नाही. मग काय, होय, एका खांबाला उभे राहूनच आबाजी पूर्ण पोथी श्रवण करत असत आणि त्यांची श्रवणशक्ती ही खूप मोठी होती. जे ऐकलं ते त्यांच्या लगेच स्मरणात राहत होतं. धाडसी, धैर्यशील हे आबाजी मोठे मोठे होत होते. गुरे राखता राखता रुईची फुले, इतर गवती फुले घ्यायची, पानं घ्यायची, त्यांचे हार करायचे आणि ते हार हे मित्र आबाजी यांच्या गळ्यात घालत आणि त्यांना सांगत की आबाजी करा तुम्हीच कीर्तन. आणि पहा, त्या गुरे राखणाऱ्या छोट्या मुलांचा खेळ काय असे, दगडाचे टाळ करून वाजवणे, विठ्ठल विठ्ठल भजन करणे आणि रुई आणि गवती फुलांच्या माळा घालून आबाजी यांना कीर्तन करण्यास उभे करणे, हाच जणू त्यांचा छंद होता, खेळ होता. कधी कधी ते
आट्यापाट्या, सूरपारंब्या, लगोरी असेही खेळ खेळत असत. आणि कंटाळल्यानंतर सर्व मित्रांची शिदोरी, भाजी भाकरी, चटणी भाकरी जे काही असेल ते एकत्र करून त्याचा काला करून नंतर सर्वजण एकत्र बसून तो ग्रहण करत असत आणि आनंदाने उड्या मारत असत. असे सुखाचे दिवस आबाजी यांचे चालले होते. आणि एक दिवस आबाजी हे संध्याकाळी गावामध्ये मंदिरात आले असता त्यांनी पाहिले की तिथे आषाढी वारीसाठी जाण्यासाठी काही दिंड्या आलेल्या आहेत आणि आज एक गावामध्ये कीर्तन होणार आहे, कारण ती जी दिंडी आहे ती मुक्कामी आलेली आहे. पहा, दिंडी मुक्कामी आहे आणि तिथे कीर्तन होणार आहे हे ऐकल्यानंतर माता कौतिकाबाई या सुद्धा कीर्तनासाठी गेलेल्या आहेत आणि आबाजी हे सुद्धा आपल्या आईबरोबर कीर्तनाला गेलेले आहेत. कीर्तन रंगात आलं, कीर्तन सर्व श्रवण केलं आणि मग ते कीर्तन इतकं आबाजी यांच्या मनाला भावलं की त्या कीर्तनातून त्यांचं लक्षच बाहेर जात नव्हतं. संध्याकाळी रात्री सर्वजण घरी आले, आबाजी सुद्धा घरी आले, परंतु मनात विचार होते ते सगळे कीर्तनाचेच विचार होते. मग आपणही कीर्तनाला गेलो होतो, आपणही कीर्तन ऐकलं. कीर्तन होतं गीतेबाबा देगुळकर यांचं. सुश्राव्य असं कीर्तन आपण ऐकलं आणि आता ही दिंडी अशीच पंढरपूरला जाणार आहे. मग मी जाऊ का? मनात विचार येत होते आबाजी यांच्या, मी जाऊ का दिंडी बरोबर पंढरपूरला? पुन्हा मनात विचार येत होते की आई वडील हे जाऊ देतील का? मला वारीतील लोक बरोबर नेतील का? असे असंख्य प्रश्न आबाजी यांच्या मनात येत होते. पहाट झाली आणि सकाळी आबाजी उठले. त्यांनी सकाळचे सर्व प्रातर्विधी उरकले आणि ते बाहेर पडले. दिंडी थोड्या अंतरावर पुढे गेलेली होती आणि पहा, छोटेसे आबाजी आणि त्यांच्या पायात चप्पल नाही, जवळ कपडा नाही, कुठलेही सामान नाही, फक्त अंगावर असणाऱ्या सदऱ्यावरच ते त्या दिंडीच्या मागे पळू लागलेले आहेत. त्यांना त्या पांडुरंगाची ओढ लागलेली आहे आणि ते आता पळू लागलेले आहेत. पहा, दुपार झाली. आबाजी जाऊन दिंडीत मिळाले आणि आता आबाजी पंढरपूरच्या रस्त्याने दिंडी बरोबर चालू लागलेले आहेत. परंतु इकडे घरी काय झाले असेल? मुलगा गावातही नाही आणि शेतातही नाही, गुरेही सोडली नाहीत. आई वडिलांना काय वाटले असेल? सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. आबाजी कुठे आहे? आबाजी कुठे आहे? सर्वजण एकमेकाला विचारू लागले, परंतु आबाजीचा कोणालाही थांगपत्ता लागत नव्हता. तेव्हा संध्याकाळच्या वेळी एक मनुष्य पंढरपूरच्या दिशेने सावरगाव या गावाकडे आला आणि त्याने सांगितले की तुमचा आबाजी हा दिंडी बरोबर गेलेला आहे, मला तो दिसला. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला. पहा, वडील तुबाजी पाटील, घरी घोडे होते, सर्व ऐश्वर्य होते. वडिलांनी लगेच घोड्याला लगाम लावला आणि ते म्हटले, मी आता जाऊन आबाजीला घेऊन येतो. परंतु माता कौतिकाने सांगितले, नाही, तुम्ही आबाजीला आणायला जायचे नाही. आबाजी स्वतःच्या मनाने दिंडी बरोबर गेलेला आहे
आणि आता त्याला तुम्ही आणायचे नाही. त्याला परमेश्वराचे पांडुरंगाचे दर्शन घेऊन येऊ द्या. आता आपल्याला कळाले आहे ना आबाजीबद्दल. पंढरपूरला चालला आहे, मग काळजी करायची नाही. पहा, वडिलांनी देखील आबाजी यांच्या आईचे ऐकलेले आहे आणि त्यांना वाटले दिंडीबरोबर आबाजी पंढरपूरची वारी करून पुन्हा येईलच, कशाला चिंता करायची. पहा, घरचेही आता थोडेसे निश्चिंत झालेले आहेत आणि आबाजी दिंडीबरोबर चालू लागलेले आहेत. तेव्हा दिंडीतील लोक एकमेकांना विचारत आहेत, हा नवीनच मुलगा आहे, कोण आहे, कुठून आला आहे. तेव्हा दिंडीतील लोकांनी आबाजी यांनाच विचारले, बाळ तू कोण, कोणत्या गावाहून आलास. तेव्हा आबाजी यांनी स्वतःबद्दलची माहिती सांगितली आणि सांगितले की मला तुमच्याबरोबर येऊ द्या. अरे पण तू अणवाणी, तुझं वय कमी, तुला हे सर्व सहन होईल का. हो होईल, मला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन करायचे आहे, मला येऊ द्या. पहा, गोड बोलणे, आवाजामध्ये अर्जव, लाघवी भाषा हे आबाजी दिंडीतील लोकांना सुद्धा, वारकऱ्यांना सुद्धा आवडू लागलेले आहेत. मग दिंडी मजल दर मजल करत, मुक्काम करत ही पांडुरंगाकडे पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. रस्त्यामध्ये हरिपाठ, भजन हे चालू आहे. तेव्हा आपण सगळेजण थोडंसं भजन करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पहा, दिंडी पुढे पुढे चाललेली आहे आणि पांडुरंगाची आस ही आबाजी यांना लागलेली आहे. ते दिंडीमध्ये सर्व प्रकारचे अनुभव घेत आहेत, कीर्तन ऐकत आहेत, प्रवचन ऐकत आहेत, लोकांचे अनुभव सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि समाजातील हे लोकांचं दर्शन आहे ते सुद्धा त्यांना होत आहे. त्यांच्या जीवनात कसे सुख आहेत, दुःख आहेत याचं सुद्धा त्यांना दर्शन घडत आहे. दुःखामध्ये लोक कसे पिचलेले आहेत, व्यसनामुळे अनेकांचे संसार कसे उद्ध्वस्त झाले आहेत, दारिद्र्यामुळे संसार कसे गांजलेले आहेत आणि अडाणीपणामुळे घराचं घरपण कसं खंगलं आहे, असे सगळे चांगले आणि वाईट अनुभव त्यांना या दिंडीमध्ये येत आहेत. जेव्हा पांडुरंगाच्या भेटीसाठी ते चालत आहेत तेव्हा त्यांना या समाजाचं दर्शन होत आहे. समाजातील लोकांचं जीवन कसं आहे, दारिद्र्य कसं आहे, दुःख कसं आहे, व्यसनाकडे लोक कसे गेलेले आहेत हे सर्व त्यांना दिसत आहे आणि त्या आबाजी यांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होत आहे. पहा, मोहक वाणी, आदबीने वागणे आणि सर्वांची कामं करणे असं करून या वारीमध्ये सर्व वारकऱ्यांचे सुद्धा हे लाडके झालेले आहेत, आवडते झालेले आहेत. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम एकच गजर सगळीकडे ऐकू येत आहे. आणि ज्यावेळी ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम हा गजर होत आहे तेव्हा ही वाचा शुद्धी होत आहे असाच अनुभव यांना येत आहे. ज्यावेळी मजल दर मजल करत पायाने दिंडीमध्ये चाललं जातंय त्यावेळेस या कायाची, या शरीराची शुद्धी होत आहे असंच वाटत आहे, असंच वाटत आहे. पहा, आता दिंडी ही पंढरपूर येथे आलेली आहे. त्यावेळी
सर्व वारकऱ्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं आहे आणि वारकऱ्यांसमवेत आबाजी यांनी देखील चंद्रमाईचं दर्शन घेतलेलं आहे, चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे आणि त्यांना एकदम हुरूप आलेला आहे, ताजतवानं वाटलेलं आहे. त्यांना वाटलं आपण धन्य झालो आहोत, आपण धन्य झालो आहोत. पहा, स्नान झाले. तो वैष्णवांचा मेळा आता कोठे चाललेला आहे तर पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी चाललेला आहे. स्नान करून सर्वांनी पुंडलिकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या पुंडलिकाने मायपित्याची कशी सेवा केली याचं वर्णन आबाजी यांनी ऐकलेलं आहे. त्यांचे कान तृप्त झालेले आहेत. तेथून सर्व वैष्णवांची मांदियाळी परमेश्वर पांडुरंगाकडे दर्शनासाठी चाललेली आहे. सर्वांनी मिळून आता त्या विठ्ठल रूपातील पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यावेळी हे आबाजी आपलं देहभान विसरून गेलेले आहेत. त्या परमेश्वरामध्ये हरपून गेलेले आहेत आणि परमेश्वर परमात्म्याला आपल्या हृदयात त्यांनी साठवून घेतलेला आहे. हाच पांडुरंग दिनांचा कैवारी आणि भक्तांचा तारणहार आहे. अशी ही विठू माऊली पाहून आबाजी यांचं मन भरून आलेलं आहे. ते त्या मूर्तीपुढे नतमस्तक झालेलं आहे. पहा, पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. जे मुख्य महाराज होते दिंडीतील गीते बाबा डिघुळकर यांनी आबाजी यांना जवळ घेतलेला आहे. प्रेमाने मस्तकावरून पाठीवरून हात फिरवलेला आहे आणि विचारले आहे, बाळा, घरी न सांगता आलास? घरी वाट पाहत असतील. हो, पाहत असतील, परंतु मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं होतं, मला ओढ होती म्हणून मी आलो आहे. बाबा, मला माळ घाला ना. आर्जव केली, विनंती केली गीते बाबा यांची आबाजी यांनी विनंती केलेली आहे. पहा, लाघवी बोलणं, मधुर बोलणं, स्वरामध्ये आर्जव आणि कामाची तत्परता हे सर्वच गीते बाबा डिघुळकर यांनी पाहिलेलं होतं, निहाळलेलं होतं आणि त्यांनी आबाजी यांना तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे. म्हणजेच गीते बाबा डिघुळकर हे आबाजी यांचे माळ घालणारे गुरु झालेले आहेत. खूप प्रश्न असत आबाजी यांच्या मनात, खूप प्रश्न असत आणि मग त्यांनी लगेच गीते बाबा यांचं दर्शन घेतलेलं आहे, गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना विचारतात, गुरुजी, तुम्हाला एक विचारू? हो, विचार ना. ह्या माळेत किती मणी आहेत? बाळ, या माळेत 108 मणी आहेत. एवढ्यावर आबाजी यांचं समाधान झालं नाही. त्यांनी पुढे काय विचारावं? गुरुजी, तुळशी माळेत 108च मणी का आहेत? पहा, गुरुजी हे अभ्यासपूर्ण होते, संत होते आणि त्यांनी मग सुंदर उत्तर आबाजी यांना दिलेलं आहे. हा आपला जो देह आहे हा 36 तत्वांचा आहे आणि त्या 36 तत्वांमध्ये 3 गुण आहेत, रज, तम आणि सत्व. हे ते 3 गुण आहेत. मग पहा बरं बाळा, 36 आणि 3 यांचा जर गुणाकार केला तर तो 108 होतो ना. म्हणून या माळेमध्ये 108 एवढे मणी आहेत. एवढे बोलून गुरुजी सुद्धा थांबले नाहीत, कारण
गुरुजी यांचं ज्ञान हे अगाध होतं. त्यांनी सांगितलं, बाळ नक्षत्र किती आहेत? तेव्हा आबाजी यांनी सांगितलं 27. आणि चरण किती? 4. मग कर बरं, 27 गुणिले 4 किती झाले? गुरुजी 108. हो, आणि म्हणूनच या तुळशी माळेमध्ये मणी आहेत 108. म्हणजे पहा, 36 तत्वांचा देह म्हणून सुद्धा माळेमध्ये मणी 108 आणि नक्षत्र 27 म्हणून सुद्धा माळेमध्ये 108 एवढे मणी आहेत. खरंच? होय बाळा, एवढेच नाही तर पहा, राशी किती आहेत? गुरुजी राशी 12 आहेत. मग पहा बरं, राशी 12 आणि ग्रह 9. मग 12 गुणिले 9 कर बरे, किती झाले? गणितात प्रावीण्य असणारे आबाजी यांनी सांगितलं 108च गुरुजी. मग पहा, म्हणूनच तुळशी माळेत मणी आहेत 108. पहा, गुरुजींच्या ज्ञानाचं कौतुक आबाजी यांना वाटत होतं. तेव्हा त्यांनी अजूनही सांगितलं, पृथ्वी तलावर जी क्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, ती 108 एवढीच आहेत. आणि हरिपाठामध्ये हरिपाठामध्ये हरी हे नाव हे सुद्धा 108 वेळाच आलेलं आहे. तसंच आपले ज्ञानेश्वर माऊली आहेत, यांनी सुद्धा 108 वेळा 88 असं वर्णन आलेलं आहे, समाधी घेतली आहे. आणि एवढे सर्व कारण आहेत म्हणूनच या तुळशी माळेत मणी 108 एवढे आहेत. पहा, खूप आनंद झाला आबाजी यांना. त्याच्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर इतकं विस्तारित मिळाल्यामुळं आबाजी यांना वाटलं, किती सुंदर, किती छान. पहा, हरिपाठ हा मुखोद्गत होता आणि आबाजी यांना पण माहीत नव्हते की हरिपाठात हरी हा शब्द 108 वेळा आहे. नंतर त्यांनी याची अनुभूती घेतलेली आहे. पहा, पंढरपुरात त्या राजसकुमार मदनाच्या पुतळ्याचं कैवल्य मूर्तीचं दर्शन घेऊन धन्य धन्य वाटलेलं आहे. आबाजी यांना आपलं जीवन हे सार्थक झालं असं वाटलेलं आहे. हरिपाठातील अभंग त्यांना आठवलेले आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. हो, अगदी तसंच वर्णन आहे आणि तशीच ही पांडुरंगाची मूर्ती आहे असं आबाजी मनालाच म्हणत होते. आणि म्हणूनच रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. पहा, खरंच हे रूप पांडुरंगाचं, विठ्ठलाचं रूप जर डोळ्यांनी पाहिलं तर आपल्या मनाला सुख मिळतं. याचा अनुभव स्वतः आबाजी यांनी घेतलेला आहे आणि त्यांना धन्य धन्य वाटलेलं आहे. मग पहा, आता एवढ्यावर थांबायचं नाही. मग आता काय करायचं? जर त्यांनी आपला ग्रामीण भागातील जो बहुजन समाज आहे तो इतके दिवस अभ्यासलेला होता, त्यांना तो कळालेला होता. लोक कसे आहेत? स्वार्थी आहेत, त्यांना लोभ आहे, सत्ता हवीशी वाटते, पैसा हा एवढाच विषय फक्त लोकांना माहिती आहे आणि ते विषय सुखाकरता हपापलेले आहेत. एकमेकाचा हेवा दावा मत्सर अरेरावी करणे हेच फक्त आपल्या समाजाला माहीत आहे. हे आबाजी यांनी समजून घेतलं होतं आणि त्यांच्या मनाने निर्धार केला, नाही, हे सगळं बदललं पाहिजे, हे सगळं बदललं पाहिजे. जे ग्रामीण भागात आपल्या बहुजन समाजात चालतं ते बदललं पाहिजे. काय चालतं? तारण मारण, नवस सायास, जप मंत्र हे सगळं बंद झालं पाहिजे. तंत्रमंत्र विद्या ही सुद्धा बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी
आपण काहीतरी करायला पाहिजे. समाजातील जी हिंसक कृत्य आहे ती सुद्धा बंद झाली पाहिजे. पहा, अज्ञानी समाजात ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा पशु हत्या आहेत, अनिष्ट रूढी आहेत, यांना मूठ माती दिली गेली पाहिजे. सगळीकडे क्रांती झाली पाहिजे, विचारांची क्रांती झाली पाहिजे आणि हेच आता आपलं ध्येय असेल असं आबाजी यांनी मनामध्ये ठरवलेलं आहे, त्यांच्या मनाने घेतलं आहे. पहा, आपण जे वारीत शिकलो दया, क्षमा, शांती, याचा तर आपल्या बहुजन समाजात कुठेही नामोनिशाणाही नाही. दया, क्षमा, शांती ही काय आहे ती आपल्या समाजाला माहीतच नाही. मग काय करायचे? तर आता आपण ही सर्व त्यांना शिकवायची आहे, त्यांना आपण सांगायचे आहे असं आबाजी यांनी ठरवलं आहे. त्यांना या वारीमध्ये संत संग मिळालेला आहे, हरिनामाचा त्यांनी जप केलेला आहे आणि त्याच्यात त्यांची बुद्धी हिला धार आलेली आहे. आपल्या बहुजन समाजाचा उद्धार करायचा हे त्यांनी आता मनात ठरवलेलं आहे, मनात स्फुल्लिंग पेटलं आहे आणि आता आपण परोपकारच करायचा. आपण जनहितार्थ आपला देह कष्टवायचा, हेच आता ध्येय आबाजी यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. पहा, एक श्लोक आहे, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्य, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. म्हणजे काय? तर दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच झाडाला फळे येत असतात आणि नद्या सुद्धा ह्या दुसऱ्यांच्या उपयोगी पडावं म्हणूनच वाहत असतात. आणि गाया सुद्धा कशासाठी दूध देतात? तर दुसऱ्यांना ते दूध उपयोगी पडावं म्हणूनच गाय सुद्धा दूध देत असते. मग आपण सुद्धा आपला हा जो देह आहे हा जनहितार्थ, दुसऱ्याच्या सुखासाठी, लोकांच्या भल्यासाठी आपण आपला हा देह कष्टवायचा असं आता आबाजी यांनी मनोमन ठरवलेलं आहे. पहा, ट्रीज गिव्स फ्रूट्स फॉर अदर टू ईट, रिव्हर फ्लोज फॉर अदर टू यूज, काऊ गिव्स मिल्क फॉर द सेक ऑफ others, and this body should be used for other. जसं वृक्ष, नदी आणि गाय हे दुसऱ्यांसाठीच, दुसऱ्यांवर उपकारासाठीच आहेत, तसंच हे शरीर आहे हे सुद्धा आता मी परोपकारासाठी झिजवणार आहे, कष्टविणार आहे, हे ब्रीदच जणू आबाजी यांनी मनात ठरवून घेतलेलं आहे. अशी गोड पंढरीची वारी करून त्या कैवल्य मूर्तीला हृदयात साठवून आता आबाजी दिंडी बरोबर परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. दिंडी पुन्हा मजल दर मजल करीत मुक्काम करत आलेली आहे. येताना पुन्हा टाळ, मृदुंग आणि नामाच्या गजरात ती दिंडी परत आली आहे आणि सावरगाव येथे दिंडी आलेली आहे. पहा, सावरगाव येथे दिंडी आल्यानंतर आबाजी आता मंदिरातच थांबले आहेत. दिंडीने पुढे प्रस्थान केले आहे, परंतु आपल्या गावी दिंडी थांबल्यामुळे आबाजी हे आता मंदिरात थांबले आहेत. दिंडी आली, सर्वांनी सांगितले. कौतुकाबाई आणि तुबाजी पाटील हे धावत पळतच मंदिराकडे आले. आबाजी दिंडी बरोबर गेले होते आणि आता आबाजीला पाहण्यासाठी आईचं मन
व्याकुळ झालं होतं. आई ती आई असते. मूल इतके दिवस हे पंढरपूर येथे पायी वारीला गेलेलं आहे आणि आता ते आलेलं आहे हे पाहून आईचं हृदय उचंबळलेलं आहे आणि तिने जाऊन आबाजी यांना मिठी मारलेली आहे, प्रेमाने कुरवाळलेलं आहे. तेव्हा वडील तुबाजी पाटील म्हणतात, आबाजी चल आता घरी जायचंय. नाही, आबाजी यांनी निर्णय घेतलेला आहे. हो, मी घरी येईल, परंतु माझी एक अट आहे. पहा, लहानपणापासूनच हट्टी स्वभाव आहे आबाजी यांचा. तेव्हा वडील म्हणतात, हा बोल, काय हवं आहे तुला? मला काही नको, पण तुम्ही सर्वांनी मला एक सांगायचंय की जर तुम्ही घरातील सर्वजण तुळशीची माळ घालत असाल तरच मी आज घरी येईल. होय, आबाजी यांना क्रांती करायची होती आणि क्रांतीची सुरुवात त्यांना घरापासून करायची होती, स्वतःच्या घरापासून करायची होती. स्वतःच्या घरातच त्यांना बदल घडवून आणायचा होता आणि म्हणून त्यांनी ती अट आपल्या घरातील सर्वांना घातलेली आहे. सर्व सदस्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यांना माहीत आहे आबाजी हा धार्मिक आहे, हट्टी आहे. तेव्हा सर्वांनी तुळशीची माळ गळ्यात घालण्यास अनुमती दर्शवलेली आहे. तेव्हा स्वतःच्या घरातूनच आबाजी यांनी श्री गणेशा केलेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पहा, सर्वांना आबाजी यांनी तुळशीच्या माळा गळ्यात घालायला लावलेल्या आहेत. आणि आता आबाजी आपल्या घरातील आई वडील भाऊ चुलते यांच्याबरोबर ते स्वतःच्या वाड्यात आलेले आहेत. पहा, दिंडीतील सर्व अनुभव ते आता आपली माता कौतिकाबाई यांना सांगत आहेत. वेगवेगळे दाखले देत आहेत, उदाहरणं देत आहेत, कारण बुद्धी ही कुशाग्र आहे, तीव्र आहे आणि घडलेले सर्व प्रसंग आबाजी हे आपल्या मातेला सांगत आहे. म्हणजेच काय, पहा, ज्या वेळेस दिंडी बरोबर आबाजी गेले तेव्हा एक छोटंसं बीज होतं, परंतु आता त्यांनी क्रांती केलेली आहे आणि त्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे, वटवृक्ष झाला आहे. दिवस जात होते. प्रवचन कीर्तन धार्मिक वातावरणात सर्वजण घरात राहत होते आणि जवळच असलेल्या पौंडुळ जवळच्या सुरळे गावातला नारायण नावाचा एक व्यक्ती हे नारायणगड येथे त्यांना स्वयंभू शिवलिंग सापडले अशी हकीकत यांना आबाजी यांना समजलेली आहे. पहा, ही आधीची गोष्ट आबाजी यांना समजलेली आहे आणि त्यांना आता तेथील ओढ लागलेली आहे. पौंडुळ परिसर पाटोदा तालुक्यातील हे गाव आणि अगदी विरक्त असे हे नारायण बाबा. पहा, त्यांच्याकडे उधारी काही नाही, भक्तीतच रममाण व्हायचं. झाडं, पालापाचोळा, दगडगोटे दूर केले आणि तिथे काय दिसावं तर स्वयंभू महादेवाची पिंड. होय, असे हे काही उधार नसणारे नारायण बाबा यांचं नावच पडलं नगद नारायण बाबा. पहा, हे एकदा पंढरपूर येथे गेले. त्यावेळी तेथे महादेव बाबा आणि शेट्टी बाबा हे गेलेले होते. जेव्हा संत नगद नारायण बाबा यांचे दर्शन झाले तेव्हा महादेव बाबा आणि शेट्टीबा बाबा यांना असं वाटलं जणू आपण पांडुरंगाचंच दर्शन घेत आहे. त्यांनी अक्षरशः नगद नारायण बाबा यांचे पाय धरले. तिघे जण मिळून नारायणगडावर आले आणि
आता तिघेजण तिथेच राहू लागले. पहा, नगर नारायण बाबा, शेट्टी बाबा आणि महादेव बाबा यांच्यानंतर गोविंद बाबा, नरसू बाबा आणि दुसरे महादेव बाबा हे सुद्धा नारायणगडावरच वास्तव्य करत असत. त्यांच्यानंतर आता तिथे संत माणिक बाबा हे आहेत असं सर्व हकीकत ही आबाजी यांना समजलेली आहे. पहा, शुद्ध एकादशीची वारी आहे आणि मग आता आई वडील दर्शनासाठी नारायणगड येथे निघालेले आहेत. तेव्हा आबाजी यांनी पण सांगितलं की मी पण तुमच्या बरोबर येतो. पहा, तेव्हा काय पायी चालणे आणि कुठेही जाणे, माता पिता आणि बरोबर आबाजी हे आता नारायणगड येथे आलेले आहेत. त्यांनी स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतलेले आहेत. नगर नारायण बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतलेले आहे आणि ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहून देहभान हरपलेले आहेत. नारायणगडावरील वातावरण खूपच आवडलेले आहे. आबाजी यांनी ते निसर्ग सौंदर्य पाहिलं. तेथे असलेलं पिंपळाचं झाड हे त्यांना खूप आवडलेलं आहे आणि त्यांचं मन हर्षोल्लसित झालेलं आहे. आबाजी हे डोळे लावून तिथेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बसलेले आहेत. तेव्हा आई आणि वडील सांगतात, आबाजी संध्याकाळ झाली, आपल्याला पुन्हा जायचं आहे. तेव्हा आबाजी यांनी सांगितलं, मी येत नाही, तुम्ही दोघेजण परत जा, मी सावरगावी येत नाही. पहा, जवळ बसलेले संत माणिक बाबा यांनी हे ऐकले आणि ते तुबाजी पाटील आणि माता कौतिकाबाई यांना म्हणाले, राहू देत 2 दिवस, हट्ट आहे तर राहू देत. आणि आई वडील सावरगावी निघून गेलेले आहेत. 2 दिवस आबाजी हे संत माणिक बाबा यांच्याजवळ आता नारायणगडावरच थांबलेले आहेत. नारायणगडावर थांबल्यानंतर 2 दिवस त्यांनी माणिक बाबा यांची सेवा केलेली आहे. तेथील सर्व कामे केलेली आहेत. गायी सोडणे, गुरे सोडणे आणि इतर झाडलोट करण्यापासूनची सर्व कामे आबाजी मन लावून करत आहेत. अगदी ते परमेश्वराचं नाव घेत घेत सर्व आनंदाने करत आहेत. 2 दिवसानंतर ज्ञानबा म्हणजेच आबाजी यांचे मोठे बंधू आबाजी यांना नेण्यासाठी आलेले आहेत आणि मग संत माणिक बाबांनी सांगितले, आबाजी जा तू आता. त्यावेळी आबाजी आपल्या मोठ्या बंधू बरोबर सावरगावी येथे आलेले आहेत. पहा, बंधू न्यायला आले आणि म्हणून आबाजी सावरगावी आले. परंतु आता आबाजी यांचे मन काही सावरगावी रमतच नव्हते. त्यांना ओढ लागली ती नारायणगडाची, त्यांना ओढ लागली ती संत माणिक बाबा यांची आणि त्यांना ओढ लागली ती तेथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची. त्यांचे मन गावी रमेना म्हणून त्यांनी 4 दिवसानंतर आईला सांगितले, मी नारायणगड येथे संत माणिक बाबा यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. मग आईने नेहरीसाठी म्हणून भाकरी केली. तेव्हा आबाजी यांनी ती भाकरी एका गाठोड्यात बांधली आणि चालत चालत ते निघालेले आहेत. पहा, सुपे सावरगाव ते नारायणगड हे अंतर त्यांनी पायी चालत चालत गडावर आलेले आहेत, पार केलेला आहे.
आणि पाहतात तो काय, संत माणिक बाबा तेथे नाहीत. मग काय, आता माणिक बाबा कुठे आहेत? म्हणून त्यांनी तेथील लोकांना विचारले की आता माणिक बाबा कुठे गेलेले आहेत? तर त्यांना कळले की माणिक बाबा आता मादळमोही येथे गेलेले आहेत. मग काय, ते चालत 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 तेथून ते कुठे गेलेले आहेत? मादळमोहीपर्यंत गेलेले आहेत. पहा, सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि अंधार पडू लागलेला आहे. चालत चालत पाय थकलेले आहेत, परंतु मादळमोही येथे गेल्यानंतर त्यांना संत माणिक बाबा यांचे दर्शन झालेले आहे आणि आबाजी यांचा सर्व थकवा हा पळून गेलेला आहे. त्याच वेळी मादळमोही येथे काही लोकांनी जेवणासाठी म्हणून संत माणिक बाबा यांना घरी नेलेले आहे. पहा, माणिक बाबा हे जेवणासाठी गेलेले आहेत, परंतु तेथे गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की आबाजी हा आपल्याला भेटण्यासाठी इथे आलेला आहे आणि मग तो कुठे आहे? तेव्हा चौकशी केली असता कळाले की तो मंदिरातच आहे. संत माणिक बाबा मंदिरात आले आणि पाहतात तर काय, आबाजी हा गाठोड्यात आणलेली भाकरी खात आहे. आबाजी, कुणी दिली तुला ही भाकरी? बाबा, ही भाकरी मला आईने दिली. तू सावरगावहून आलास? होय. कधी निघाला होतास? मी सकाळी निघालो होतो. नेहरी केलीस का? ही काय नेहरी करतोय? पहा, संध्याकाळी जेवणाच्या टायमाला आबाजी यांची नेहरी चालू होती आणि चेहऱ्यावर आनंद होता, समाधान होते. दिवसभर वाळून गेलेली, गाठोड्यात बांधलेली ती भाकरी आनंदाने आबाजी खात होते. संत माणिक बाबा यांनी डोक्यावरून हात फिरवले, पाठीवरून हात फिरवले आणि त्यांना सांगितले, बाळ, चल माझ्याबरोबर आपण जेवायला जाऊ. आणि माणिक बाबा यांनी त्यांना जेवायला नेलेले आहे. पुन्हा संत माणिक बाबांबरोबर आबाजी आता गडावर आलेले आहेत. 2-3 दिवस गडावर थांबल्यानंतर विजयादशमी हा दिवस आलेला आहे आणि विजयादशमी या दिवशी तेथे गुरुपदेश होत असतो. गुरुमंत्र देण्यात येतो आणि तो कार्यक्रम तेथे चालू आहे. संत माणिक बाबा यांच्याकडे परिसरातील लोक येत आहेत आणि संत माणिक बाबा त्यांना गुरुमंत्र देत आहेत, उपदेश करत आहेत. हे दृश्य आबाजी पाहत आहेत आणि ते सुद्धा संत माणिक बाबा यांच्याकडे जातात आणि सांगतात, बाबा, मला पण द्या ना मंत्र. पहा, वय कमी असतं, लहान असतात. तेव्हा माणिक बाबा सांगतात, आबाजी, तू लहान आहेस, तुला मंत्र देता येणार नाही. तुझ्याकडून त्या मंत्राचे पालन होणार नाही आणि तो वाया जाईल. नाही, मी मंत्राचे पालन करील. नाही आबाजी, तू थोडं समजून घे. आबाजी हट्टाला पेटलेले आहेत आणि माणिक बाबा हे आबाजी यांना सांगत आहेत, मी तुला मंत्र देऊ शकत नाही. शेवटी संत माणिक बाबा यांना आबाजी यांचा राग आलेला आहे आणि ते रागानेच आबाजी यांना सांगत आहे, हो, देतो तुला गुरुमंत्र, पण माझे एक ऐकतोस? हो गुरुजी, बाबा, तुम्ही जे सांगताल ते मी ऐकेन. जा त्या शिखरावर आणि तेथून खाली उडी टाक. रागाने माणिक बाबा हे आबाजी यांना सांगत आहेत, शिखरावर जा आणि तेथून खाली उडी टाक. म्हणजेच संत माणिक बाबांना असं वाटत आहे, मी जर असं म्हटलो
तर आबाजी कमीत कमी म्हणेल की मला नको तो गुरुमंत्र, आणि म्हणून ते रागाने तसं म्हणत आहेत. पहा, आईसारखं प्रेम हे आबाजीवर आहे माणिक बाबा यांचं. एखादं मूल जर ऐकत नसल तर आई आपल्या मुलाला काय म्हणते हो? ते जर उन्हात खेळत असल आणि आईचं ऐकत नसेल तर आई काय म्हणते हो? ती सरळ आपल्या मुलाला म्हणते, अरे सावलीत मर, सावलीत मर. म्हणजे आई बाळाला मर म्हणते का हो? नाही. तर तिचा उद्देश असतो की तू सावलीत खेळ, तू उन्हात जाऊ नको, असा आईचा जसा उद्देश असतो, तसं संत माणिक बाबा यांना वाटलं की कमीत कमी मी शिखरावरून उडी टाक म्हटल्यानंतर तरी आबाजी माझं ऐकेल आणि आबाजी बाजूला जाऊन बसेल. होय, तसंच झालं. आबाजी बाजूला गेले, पण कशासाठी? बसण्यासाठी नाही हो. आबाजी मागच्या बाजूला गेले, शिखराच्या मागील बाजूने, आणि ते सर 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 मागील बाजूने मंदिरावर चढून शिखरावर आलेले आहेत. पहा, संत माणिक बाबा म्हणाले आणि त्यांना वाटले आबाजी गेला असेल इकडे तिकडे कुठेतरी, त्रास देत होता, मला गुरुमंत्र द्या सांगत होता, म्हणत होता. मग आबाजी तर कुठे गेले? सरसर चढत चढत आता थेट ते शिखरावर जाऊन उभे राहिलेले आहेत. आणि शिखरावर कशाचा आवाज येतोय म्हणून संत माणिक बाबांनी वर पाहिलेले आहे, तर त्यांना कोण दिसलं? आबाजी शिखरावर उभे आहेत. त्यांच्या छातीत धस्स झालं आणि त्यांनी भीतीने डोळे मिटवले आणि म्हटले, भगवाना वाचव रे तू याला, भगवाना वाचव रे तू याला. आर्त हाक मारलेली आहे आणि भगवंताला विनवणी केलेली आहे, आता तू याला वाचव. पहा, गुरुवर भक्ती होती, विश्वास होता, आणि त्याच्या जोरावरच आबाजी कुठे चढलेले आहेत? शिखरावर. त्यांनी गुरुचा आदेश जणू शिरसावंद मानलेला आहे आणि आता जे गुरूंनी सांगितलं आहे तेच आपल्याला करायचं आहे असं त्यांनी मनाशी ठरवलेलं आहे. संत माणिक बाबांनी भगवानाचा धावा केलेला आहे, डोळे गच्च मिटून घेतलेले आहेत आणि धाड दिशी आबाजी यांनी शिखरावरून उडी टाकलेली आहे. चालत चालत येऊन संत माणिक बाबा यांचे चरण धरलेले आहेत, त्यांना वंदन केलेले आहे. त्याच वेळी संत माणिक बाबा यांनी डोळे उघडून पाहिलेले आहेत आणि म्हणतात, कसे बाळ, लागलं नाही ना रे तुला? नाही बाबा, हा मी असा उभा आहे आणि तुमचे दर्शन घेतले आहे, मला काही झाले नाही. पहा, आता देताना मला तुम्ही गुरुमंत्र, आबाजी काय म्हणतायत संत माणिक बाबा यांना, आता देताना बाबा मला गुरुमंत्र की आणखी एखादी परीक्षा द्यायची आहे? नाही रे भगवाना, वाचवलंस रे तू याला. पहा, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुला स्थान आहे तोच माणूस हा श्रेष्ठ असतो. जो आपल्या जीवनात गुरुला स्थान देत नाही त्याचं जीवन हे शुष्क असतं, वाळवंटासारखं असतं आणि मन सुद्धा त्याचं दुर्बलच असतं. पण आबाजी यांचं मन मजबूत होतं आणि गुरूंवर भक्ती होती आणि ती भक्ती किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती गुरुचा आदेश पाळून त्यांनी दाखवलेली आहे, दिलेलं आहे. तेव्हा हा मुलगा काही सामान्य नाही हे संत माणिक बाबा यांनी ओळखलेले आहे. हा असामान्य आहे आणि याच्या हातून काहीतरी लौकिक काम होणार आहे
हा काहीतरी कीर्ती करणार आहे हे संत माणिक बाबा यांनी ओळखलेलं आहे आणि त्यांनी अभंग म्हटलेला आहे. उजळले भाग्याता अवघी चिंता ही हरली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पहा, जो ठेवा मला पाहिजे आहे तो जणू काही मला आता सापडला आहे, असंच संत माणिक बाबांना या अभंगातून सांगायचं आहे. आणि माणिक बाबांच्या लक्षात आलेलं आहे की आता आबाजी यांना गुरुमंत्र देण्याशिवाय पर्याय नाही, हा काही साधारण मुलगा नाही. तेव्हा त्यांनी आता आबाजी यांना जवळ घेतलेलं आहे, त्याच्या पाठीवरून हात फिरवलेला आहे आणि आबाजी यांना गुरुमंत्र दिलेला आहे आणि त्यांचं नामकरण केलेलं आहे भगवान. आता यापुढे तू भगवान या नावाने ओळखला जाशील, असं संत माणिक बाबा यांनी नामकरण केलेलं आहे. पहा, पहिले गुरु ज्यांनी माळ घातली ते गीते बाबा आणि आता संत माणिक बाबा ज्यांनी गुरुमंत्र दिलेला आहे ते आता दुसरे गुरु भगवान यांना लाभलेले आहेत. तेव्हा संत माणिक बाबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की भगवाना, उद्या तू सावरगावी येथे जा. नाही बाबा, मी आता सावरगावी जाणार नाही. आता मी तुमचा झालोय ना, तुम्ही माझे आई वडील आहात ना, तुम्ही माझे बंधू आणि सखा आहात ना, मग मला सावरगावी जा असे का सांगता? नाही रे बाबा, सावरगावी जा म्हणजे तू आई वडिलांना भेटून ये असं मी तुला सांगत आहे. तू आपली माता पिता बंधू यांची गाठ घे आणि नंतर तू पुन्हा ये, यासाठी मी तुला सांगत आहे की उद्या सावरगावी जा. पहा, दुसऱ्या दिवशी भगवान आता सावरगावी येथे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघालेले आहेत. पण संत माणिक बाबा यांना आठवण आलेली आहे. चालत चालत मादळमोहीपर्यंत आलेले भगवान त्यांना आठवले आहेत आणि त्यांनी आता भगवान यांना एक पांढरा शुभ्र घोडा दिलेला आहे आणि सांगितलेले आहे की भगवाना, या घोड्यावरून जा. आणि आता भगवान हे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून सावरगावी आलेले आहेत. पहा, पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून भगवान घरी आले हे पाहून आई वडिलांना खूप आनंद झालेला आहे. आणि आता आई सांगत आहे की आता तू इथेच राहा, आबाजी इथेच राहा. तेव्हा आबाजी यांनी सांगितले की आई, मी आता आबाजी राहिलो नाही, आता मी भगवान झालो आहे. आणि घडलेला सर्व वृत्तांत भगवानाने आपल्या मातेस सांगितलेला आहे. पहा, कोमल हृदय मातेचं, आणि तिने तो सर्व वृत्तांत ऐकलेला आहे. मन उचंबळून येत आहे. आणि मग बाळ, शिखरावरून उडी टाकल्यानंतर तुला लागले नाही का रे? नाही आई, गुरु होते ना माझे संत माणिक बाबा, मला काही झाले नाही. आईने भगवानाला कुरवाळ दिले आहे. 2-3 दिवस भगवान आपल्या गावी आई वडिलांसमवेत
भावांसमवेत राहिलेले आहेत आणि त्यांनी आईजवळ हट्ट केला आहे. आई, मला पोशाख हवाय ग. होय हो बाळा, काय हवंय तुला? मला एक तंग विजार हवी, एक लांबट अंगरखा हवा आणि एक शेला सुद्धा हवा आहे. एवढ्यावर भगवान थांबले का? नाही आई, मला सोन्यात गुंफलेली रुद्राक्षांची कुंडले हवी आहेत. बर बाळा, देते आणून तुला. पहा, माता कौतिकाबाई पाटोदा गावी गेलेले आहेत आणि आपल्या भगवानाचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी आपल्या भगवानाला पोशाख आणलेला आहे. दुसरे दिवशी भगवानाने पोशाख परिधान केलेला आहे. तंगविजार, लांबट अंगरखा, शेला आणि सोन्यात गुंफलेली रुद्राक्षाची कुंडले कानात घातलेली आहे. रुबाबदार देहयष्टी आहे, तेजस्वी चेहरा आहे. आणि मग भगवान आईला विचारतात कसे, आई, कसा दिसतो मी? तेव्हा कौतुकाने आई कौतुकाबाई म्हणतात की भगवाना, तू तर बाबांसारखा दिसतोस. होय, हेच अपेक्षित होते भगवानाला. आणि मग त्यांनी आईला प्रतिप्रश्न केलेला आहे, आई, मी जर बाबांसारखा दिसतो, मग मी आता इथे कशाला राहू? मग आता मला नारायणगडावर जायला हवं की नको? आणि दुसऱ्या दिवशी नारायणगडावर जाण्यासाठी तयारी केलेली आहे. पहा पाटील घराणं, सर्व गावाला पुरणपोळीचे जेवण तुबाजी पाटील यांनी दिलेले आहे आणि भगवानाला आता निरोप देत आहेत सावरगावहून नारायणगडावर जाण्यासाठी. काय म्हणत असेल हो आईचं काळीज, काय म्हणत असेल तिचं हृदय? अहो, कौसल्येचा राम वनवासाला गेला. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, पण ते फक्त 14 वर्षांसाठीच गेले होते ना. ते 14 वर्षानंतर परत पुन्हा अयोध्येला येणार होते ना. तरी त्या कौसल्या मातेला किती दुःख झाले होते. मग आता भगवान तर नारायणगडावर जाणार आहे आणि तो पुन्हा सावरगावी येणारच नाही. मग त्या कौतिका मातेला किती दुःख झाले असेल. होय ना, ते एक आईचं हृदयच जाणू शकतं. पहा, पोशाख अंगात घातलेला आहे, सर्व गावाला पुरणपोळीचं जेवण दिलेलं आहे. आनंद करावा की दुःख करावं हे कुणालाच कळत नाही. आईच्या डोळ्यातून आसव गळत आहेत. भगवानाचं रूप पाहत आहे आणि आईने एक काळा दोरा घेतलेला आहे आणि तो भगवानाच्या हातामध्ये बांधत आहे. भगवाना, हा दोरा हातात ठेव हो, तुझ्या आईची आठवण म्हणून. होय हो आई, ठेवीन. आपल्या माता पित्याचं दर्शन भगवानाने घेतलेलं आहे आणि त्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून भगवान नारायणगडाकडे गेलेले आहेत. पहा, 4-5 दिवस झाले भगवान हा सावरगावी गेलेला आहे आणि येत नाही. हे पाहून संत माणिक बाबा यांचे डोळे आता सावरगावच्या वाटेकडे लागलेले आहेत. 2 दिवस झाले संत माणिक बाबा पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि त्यांनी अन्न ग्रहण केलं नाही. कोणासाठी हो? भगवानासाठी. पहा, आता भगवान नारायणगडाकडे आलेले आहेत. घोडा बांधलेला आहे, परंतु तो वेगळाच पोशाख आहे.
त्या पोशाखात संत माणिक बाबांना काही भगवान ओळखूच येईनात. भगवान संत माणिक बाबांच्या जवळ आलेले आहेत आणि बाबांचे दर्शन घेतलेले आहे. आणि मग माणिक बाबा भगवानाला पाहून म्हणतात कसे, भगवाना आलास होय तू. आणि त्याच्या मस्तकावरून पाठीवरून हात फिरवलेला आहे. नंतर भगवान यांना कळाले, दुसऱ्या सेवेकरांनी सांगितले की संत माणिक बाबा हे 2 दिवसापासून उपाशी आहेत. ते कोणासाठी? तर भगवानासाठी. पहा, भगवानाचा तो रुबाबदार पोशाख आता संत माणिक बाबा यांनी पाहिलेला आहे. कानातील ते सोन्याचे रुद्राक्षाचे कुंडल पाहिलेले आहेत आणि संत माणिक बाबा हे भगवानाला म्हणत आहेत, भगवाना, या रुद्राक्षाच्या कुंडलाचं महत्व, नियम तुला माहीत आहेत का? नाही बाबा. हो, हे कुंडल जो घालतो तो अजन्म ब्रह्मचारी असावा लागतो, असं शास्त्र या रुद्राक्षांच्या कुंडलचं आहे. होय बाबा, मी अजन्म ब्रह्मचारी राहील. एका क्षणात भगवानांनी संत माणिक बाबा यांना सांगितलेलं आहे की मी कडकडीत ब्रह्मचर्य पाळेल, मी ब्रह्मचारी राहील. आणि मग आजन्म ब्रह्मचारी राहण्यासाठी ब्रह्मचर्याचे जे नियम आहेत, व्रत आहेत, आणि ते सर्व संत माणिक बाबा यांनी भगवानाला सांगितलेले आहेत. पहा, भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन चालू आहे, संत संग घडत आहे आणि तेथील सर्व कामे हे भगवान मन लावून करत आहेत. अगदी गाई गुरांना सुद्धा प्रेम हे भगवानापासून मिळत आहे आणि गाई गुरांना सुद्धा हे भगवान हवे हवेसे वाटत आहेत. अशातच संत माणिक बाबा यांना असा प्रश्न पडतो, इथे राहून आता भगवानाचा फायदा होणार नाही, तर भगवानाला काहीतरी शास्त्रोक्त असं शिक्षण मिळायला हवं. पण काय करावं, कुठे पाठवावं? त्यावेळी शिक्षणाच्या सोयी काही जास्त नव्हत्या. आणि पहा, संत महात्म्यांचे विचार उद्गार हे फुकट जात नाहीत. लगेचच थोड्याच काळात संत बंकटस्वामी हे नारायणगडावर आलेले आहेत. आता संत बंकटस्वामी हे कोण? तर संत बंकटस्वामी हे नेकनूर येथील राहणार आणि ते अध्यात्माचे अधिकारी पुरुष होते. जणू भीष्मच होते ते, असं म्हणायला हरकत नाही. तर पहा, बंकटस्वामी हे थोर संत, विद्वान आणि साधू पुरुष. ते काय करत, एखादा चाणाक्ष मुलगा जर दिसला, त्यांच्या नजरेने हेरला, तर त्या मुलाला ते आळंदी येथे नेत. तेथे जोग महाराजांचे संस्थान आहे आणि तेथे वारकरी शिक्षण मिळते. तिथे ते त्या मुलाला नेत असत आणि शिक्षणाची सोय करत असत. म्हणजे समाजाचा उद्धार करण्यासाठी चांगली हुशार मुले बंकटस्वामी हे हेरत असत आणि त्यांना आळंदीला नेत असत. मग त्यांनी काय केले? बंकटस्वामींनी निहाळले की भगवान हा एक चाणाक्ष आहे, कारण तिथे राहिलेल्या काळात बंकटस्वामींची सेवा भगवानाने खूपच छान केली आणि संत बंकटस्वामींचे मन वळवले होते. प्रेमाने मायेने बोलून त्यांना जणू आपलेसेच केले होते. तेव्हा संत बंकटस्वामी यांनी माणिक बाबा यांना विचारले की हा मुलगा मला द्या. हा मुलगा मला द्या म्हणजे संत माणिक बाबा यांच्यावर तर जणू आभाळच कोसळले. त्यांच्या मनाची घालमेल
बंकट स्वामी यांनी ओळखली आणि ते म्हटले, म्हणजे तसे नाही हो, तर तुम्ही काय करा, भगवानाला माझ्याबरोबर पाठवा आणि त्याला आळंदी येथे शिक्षण घेऊ द्या. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा त्याला नारायणगडावर पाठवेल. पहा, संत माणिकबाबांचा जीव म्हणजे भगवानातच गुंतलेला होता आणि भगवानाला दूर करणे म्हणजे संत माणिकबाबांना नकोसे वाटत होते. आईसारखं मुलासारखं प्रेम दोघांमध्ये होतं, परंतु हा समाजाचा उद्धाराचा प्रश्न होता आणि म्हणून संत माणिकबाबा यांनी संत बंकट स्वामी यांना सांगितले, ठीक आहे, तुम्ही काय करा, भगवानाला शिक्षणासाठी घेऊन जा. पहा, तयारी झालेली आहे आणि आता अलंकापुरीच्या दिशेने संत बंकट स्वामी यांच्याबरोबर भगवान हे शिक्षणासाठी चाललेले आहेत. शिक्षण घ्यायचं आहे, वारकरी शिक्षण सुरू करायचं आहे आणि आता आळंदी येथे गेलेले आहेत. मग आळंदी म्हणजे काय? अलंकापुरी. अल म्हणजे काय? तर पुरे आणि दायनी म्हणजे देणारी, म्हणजे पुरे देणारी, पुरेपर्यंत देणारी म्हणजेच ती अलंकापुरी असा आळंदी या शब्दाचा अर्थ आहे. आणि तिथे आता भगवान गेलेले आहेत. त्यांनी शिक्षण सुरू केलेलं आहे आणि शिक्षणासाठी ते आता आळंदी येथे निवास करत आहेत. मग तिथे शिक्षण कोणतं घ्यायचं? तर पदे, ऋचा, वेद, गण, व्याकरण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र ह्या सर्व ज्ञानाचं तिथं शिक्षण घ्यायचं. पुराण, वेद, उपनिषदे, सिद्धांत कौमुदी, पंचदशी, ब्रह्मसूत्र, गीता, ज्ञानेश्वरी, महाभारत, रामायण, गाथा ह्या सर्वांचा तिथं अभ्यास करायचा. टाळ, वीणा, मृदंग यांचं वादन पण शिकायचं. आणि ह्यात सर्वांमध्ये भगवानाने नैपुण्य मिळवलेलं आहे. पहा, जगद्गुरु तुकारामांची गाथा तर त्यांनी पाठच केलेली आहे. ते रोज पहाटे उठत, दंड बैठका काढत, इंद्रायणीवर जात, स्नान करत आणि विष्णू सहस्रनाम जपत असत. नंतर ते माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत असत, डोळे भरून ते रूप पाहत असत आणि अजान वृक्षाखाली पारायण करत असत. नंतर ते मधुकरी मागून आणत, वादन करत, वादनाचा रियाज करत, भजन कीर्तन यामध्ये रमून जात. म्हणजेच पहा, श्रवण, कीर्तन, स्मरण, चरण सेवा, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा 9 प्रकारच्या भक्तीमध्ये ते जणू रमून जात असत आणि सर्व श्रवण करत असत, पठण करत असत. पहा, भगवान हे वेळेच्या बाबतीत खूप कठोर होते, काटेकोर होते. त्यांची वेळ म्हणजे ठरलेली असे. पहाटे सर्वांच्या आधी उठायचं, इंद्रायणीवर जायचं आणि स्नान करायचं, हा त्यांचा नित्यनेम असे. एक दिवस संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये, मित्रांमध्ये पैज लागली की उद्या जो कोणी पहिल्यांदा इंद्रायणीवर जाईल त्याला हा शेला बक्षीस द्यायचा. तेव्हा शिवनाथ नावाचा एक शिष्य त्याने सांगितले की ही पैज मीच जिंकणार आणि मी भगवानाच्या आधी जाऊन इंद्रायणीवर स्नान करणार. तेव्हा शिवनाथने काय केले, 3 वाजताच इंद्रायणीच्या तीरावर जाऊन थांबलेला आहे आणि त्याला वाटले की अजून तर खूप रात्रच आहे, भगवान काही इतक्या लवकर येणार नाही आणि म्हणून तीरावर थोडंसं झोपलेला आहे शिवनाथ. परंतु झोपल्यानंतर शिवनाथ झोपीच गेला आणि पहाटेच्या ठरलेल्या वेळी
भगवान इंद्रायणीवर स्नानासाठी आलेले आहेत. त्यांनी स्नान उरकलेलं आहे आणि जाताना शिवनाथाला भगवानाचा धक्का लागलेला आहे. अंधारच आहे. तेव्हा शिवनाथला जाग आलेली आहे आणि पाहतो तो काय, भगवान स्नान करून परत फिरलेले आहेत. तेव्हा ती पैज लावलेली शिवनाथाने भगवानाला सांगितली आणि ठरलेला शेला आहे तो भगवानाला दिलेला आहे. पैज मात्र शिवनाथने काही जिंकली नाही, तो शेला भगवानालाच मिळाला आहे. शिवनाथ खजील झाला, रेशमी शेला भगवानला दिलेला आहे. आणि पहा मित्रांनी, सगळ्यांनी भगवान हा पहाटे स्नानाला जातो हे कबूल केलेलं आहे. आता वेळ पाळून सर्व अभ्यास भगवान पूर्ण करत आहे. तिथेच वैराग्यमूर्ती, संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे सुद्धा शिक्षणाला होते आणि त्यांना भाऊ ही हाक त्यांनी याच संस्थानात मारलेली आहेत. आणि त्याच वेळी संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ हे वामनभाऊ या नावाने प्रचलित झालेले आहेत. अशी ओजस्वाणी भगवानाची आहे. पहा, आता शिक्षण संपण्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यावेळी संत बंकट स्वामी यांनी भगवानाला काय भेट द्यावी? अहो, त्यांनी स्वहस्ते लिखित जी ज्ञानेश्वरीची प्रत आहे ती भगवानास भेट म्हणून दिलेली आहे. आणि आता भगवान यांचं आळंदीतलं शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे. ते पुन्हा आता नारायणगड येथे प्रस्थान करणार आहेत, निघणार आहेत. त्यावेळी भगवान हे इंद्रायणीवर स्नानासाठी गेलेले आहेत. इंद्रायणीला त्यांनी नमन केलेलं आहे आणि त्यांनी माऊलींच्या दर्शनाला आता त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. ते माऊलींच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. पहा, ज्या माऊलीनं मायेचा पाळणा पाजला, भोवताली जरी दुरितांचा अंधार होता तरी ज्या माऊलीनं सुख दिले, आपल्याला मनात आत्मज्ञानाचा प्रकाश दिलेला आहे, निर्माण केलेला आहे. जे दुःख, शल्य, वेदना आहेत त्या सर्व आपल्या वाहून गेल्या आहेत आणि आपल्या जीवनात फक्त आनंद उरला आहे, हे आता भगवान यांनी जाणलेलं आहे. अलंकापुरी ही ज्ञानाची गंगोत्री आहे आणि ही गंगोत्री, या गंगोत्रीत भगवानांनी स्नान केलेलं आहे. तेव्हा आता जाताना त्यांनी असं ठरवलेलं आहे की ही ज्ञानाची गंगोत्री मी पुढेही अशीच वाहती ठेवी. मी माझी दिशा कधीही बदलणार नाही. रंजले गांजले अशिक्षित समाजाची मी सेवा करीन आणि या ज्ञानदेवाच्या सगुण समाधीचं जे पसायदान आहे हे गात गात मी आता नारायणगडाकडे जाईन. मी दीनदुबळ्यांचा उद्धार करीन आणि जीवनाच्या अखेरपर्यंत मी समाजासाठी झटत राहील, असं आता यांनी ठरवलेलं आहे. पहा, माऊलीचे गुण गात गात नारायणगडाकडे भगवान आलेले आहेत आणि त्यांनी माणिक बाबा यांना पाहिलं तर ते कुठे आहेत? पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत. 12 वर्ष झाले त्यांनी आपल्या शिष्याला आळंदी येथे पाठवलं आहे आणि आता त्याला पाहण्याची तृष्णा ही खूप वाढलेली आहे. मन आतुर झालेलं आहे. त्याच वेळेस त्यांचा आवडता भगवान संत भगवान होऊन आता तेथे आलेला आहे. भगवान यांचे आगमन झालेले आहे आणि त्यांनी माणिक बाबा यांना
दर्शन दिले आहे. पहा, माणिक बाबा यांचे दर्शन करून त्यांना सांगितले आहे की मी माझा अभ्यास सर्व पूर्ण केला आहे. संत माणिक बाबा हे अधाशासारखे त्यांच्या रूपाकडे पाहत होते, त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहत होते आणि त्याच वेळी नारायणगडावर असणारी गायी गुरे हे सुद्धा आनंदाने उड्या मारत हे त्या संतांजवळ आले होते. 2-4 दिवसातच एकादशीची वारी होती आणि सगळीकडे वार्ता पसरली, परिसरात वार्ता पसरली की संत भगवान आता आलेले आहेत, भगवान बाबा शिक्षण पूर्ण करून आलेले आहेत. आणि मग संत माणिक बाबा यांनी सांगितले, आता एकादशीच्या दिवशी तुम्ही काय करा, कीर्तन करा. पहा, सर्व जगत जणू विष्णुमय झालेलं आहे आणि या जगात एकच परमेश्वर आहे, एकच परमात्मा आहे. संत भगवान बाबा यांनी जाणलं आहे. आकाशात पतितम तोयम. पहा, आकाशातून पाणी पडते. यथा गच्छति सागरम. पण ते कुठं जाऊन मिळते? सागराला मिळते. सर्व देव नमस्काराः केशवम प्रतिगच्छति. तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार करा, तो तुमचा नमस्कार हा परमात्म्याला जाऊन मिळणार आहे. हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि विष्णुमय जग झालेलं आहे. सर्व वैष्णव धर्म आहे, सर्वांचं तत्व एक आहे. हे आता भगवान बाबा, संत भगवान बाबा झालेले आहेत. त्यांनी ओळखलेलं आहे. त्यांनी सर्व समाजाला उपदेश केलेला आहे. परमेश्वर बाह्य उपचारांनी काही प्राप्त होणार नाही. त्यासाठी काय करा, तर लोभ मोह मत्सर स्वार्थ हा सोडून द्या. एकमेकांचा मत्सर करू नका आणि माणसाप्रमाणे वागा, माणसासारखे जगा. हा सर्व पसारा जो आहे तो एकाचाच आहे. देव हा एकच आहे आणि समानतेने वागा, बंधुत्वाने वागा. समानता, बंधुता, सहिष्णुता आणि प्रेम हे सर्वांनी एकमेकाला द्या. पहा, तुम्ही जर एखाद्या जरी माणसाचा, एखाद्या जरी जीवाचा मत्सर कराल आणि तोच जीव जर परमेश्वराचा असेल, परमात्म्याचा असेल, तर मग काय होईल, असा खडा सवाल संत भगवान बाबा आता समाजाला विचारू लागलेले आहेत. म्हणजेच तुम्ही ज्याचा मत्सर कराल तो जर देवाचाच अंश असेल तर तुमचे कसे होईल, असे संत भगवान बाबा यांना समाजाला विचारायचे आहे. आणि तसे त्यांनी समाज मनावर बिंबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मानवता धर्म आहे आणि सर्वांनी माणसासारखे वागा, माणुसकीने वागा. दया, क्षमा, शांती, अहिंसा, परोपकार, संस्कृती. पहा, आपल्या ओघवत्या भाषेने सर्वांची मनं त्यांनी जणू जिंकून घेतलेली आहे. ते म्हणतात, संत भगवान बाबा समाजाला म्हणतात, अहो, आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा रात्री आपण कोण असतो? जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा कोण असतो? कोणाचे कोण असतो? नाही ना. आपण त्यावेळी फक्त परमेश्वराचेच असतो ना. मग पहा, आपण जसं झोपेत असताना परमेश्वराचाच अंश असतो, तसं जागेपणी सुद्धा आपण परमेश्वराचाच अंश आहोत असं तुम्ही माना ना. अशी शिकवण द्यायची सुरुवात आता संत भगवान बाबा यांनी केलेली आहे. त्यांनी एकादशीच्या दिवशी सुंदर कीर्तन केलेलं आहे आणि त्यांनी हरिपाठातून जसं सांगितलं आहे तसं संत भगवान बाबा यांनी सांगितलेलं आहे. नाम संकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. होय, आता हेच भगवान संत भगवान बाबा झालेले आहेत आणि जी मायबाप आहे ती कशी झालेली आहे, ती त्यांचं जीवन सार्थक झालेलं आहे. पहा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरिक वाटे तेव्हा. पहा, सर्वांना खूप कौतुक वाटलेलं आहे आणि सर्वांनी मनसोक्त भगवान बाबा, संत भगवान बाबा यांचे कीर्तन ऐकलेले आहे. पहिले नारायणगडावरचे कीर्तन संत भगवान बाबा यांनी 3.5 तास केलेले आहे. ऐकून सर्वांचे कान जणू तृप्त झाले आहेत. आणि त्याच वेळी सावरगावी येथील जे आलेले लोक होते त्यांनी सांगितले की बाबा आता आमच्या गावी कधी कीर्तन करणार. तेव्हा संत माणिक बाबा यांची अनुमती घेऊन संत भगवान बाबा यांनी सांगितले, हो मी कीर्तनासाठी येईल. नंतर पहा, 4-2 दिवसानंतर त्यांनी सावरगावी येथे जाऊन कीर्तन सेवा केलेली आहे. संत भगवान बाबा यांनी सांगितले, देवाची भक्ती करा आणि सर्वांनी परमेश्वराचे नाव घ्या, त्याची सेवा करा, भक्ती करा, नामस्मरण करा आणि ते सर्व मनापासून करा. सावरगावी गेल्यानंतर आईची माय असती. आईने विचारले, भगवाना आता लग्न कधी करायचे. तेव्हा संत भगवान बाबा यांनी आईला उत्तर दिले, आई देवाची भक्ती करणे हाच माझा संसार आणि या समाजाची सेवा करणे हाच माझा प्रपंच. पहा, ते 2 दिवस गावी राहून पुन्हा नारायणगड येथे आलेले आहेत आणि आता त्यांनी नारायणगड येथे कीर्तन सेवा ही सुरू केलेली आहे. परिसरातील जे लोक बोलवतील तेथे ते जाऊन कीर्तनातून समाजाला मार्गदर्शन करत आहे. त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे. प्रेमळ स्वभाव आहे. त्यांचा स्वभाव इतका प्रेमळ, आई जशी मुलाला समजावते, सहज काया शिकविती, म्हणजे त्यांचं बोलणं सहज, त्या शरीराला वळणच लावण्याचं काम सहज जसं आई करते तसंच संत भगवान बाबा यांनी सहजपणे समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांना आता मूठमाती देण्यासाठी, अंधश्रद्धेचा समूळ नायनाट करण्यासाठी आता संत भगवान बाबा हे उभे राहिलेले आहेत. पहा, त्यांना लहानपणीपासूनच पशुहत्या ही आवडत नव्हती. त्यामुळे त्यांनी पशुहत्या ही बंद करायची असा जणू निश्चयच केलेला आहे. जे सर्व वातावरण गढूळ आहे, जे अज्ञान आहे ते आता पुसून टाकायचे आहे. गढूळ वातावरणातून आता नितळ वातावरण, निवळलेले वातावरण तयार करायचे आहेत. व्यसन आहे हे दूर करायचे आहेत. व्यसनामुळे संसार कसे उद्ध्वस्त होतात हे त्यांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे मांसाहार, व्यसन, दुराचार ह्या सर्वांपासून समाजाला निवृत्ती द्यायची आहे आणि समाजाला एक चांगलं वळण लावायचं आहे आणि आयुष्यभर हेच काम करायचं आहे. परोपकारासाठी आपली काया झिजवायची आहे. हेच ध्येय संत भगवान बाबा यांनी ठरवले आहे. पहा, हा त्यांच्या जीवनचरित्रातील एक भाग आहे. पुढील उर्वरित भागामध्ये आपण राजयोगी संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे चरित्र अधिक विस्तृत प्रमाणात पाहणार आहोत. आपण एक वार त्यांना त्रिवार वंदन करूया आणि सर्वांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री संत नगद नारायण महाराज की जय, संत माणिक बाबा की जय, संत बंकट स्वामी की जय, संत
श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज की जय. राजयोगी संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. राम कृष्ण हरी राम.